नमस्कार. दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण सप्तपदी हे नाव 2 इंचाच्या मराठीच्या स्पेशल टूल्सने काढणार आहोत. 2 इंचाच्या स्पेशल टूल्स ज्याला की आपण चिकटपट्टी वापरतो. त्याचा फायदा असा होतो, प्रसंगानुसार ही टेप आपल्याला मागे पुढे करता येते, स्पेस कमी जास्त करता येते आणि रांगोळीवर ही चिकटपट्टी असल्यामुळे कंट्रोल आपल्याला मिळतो. तर पहा, सप्तपदी हे नाव व्यवस्थित लक्ष द्या आणि वरची जी शिरोरेषा असते ती आपण अखंड नाही मारली तरी चालते. व्यवस्थित लक्ष द्या. अशी छोटी मारली तरी चालते. थोडं वरच्या साईडने घ्यायचं आणि खाली थोडा कर्व द्यायचा. याला आपण शेडिंग पण करणार आहोत. एकदम व्यवस्थित रांगोळी पडते, जास्त सुटत नाही चिकटपट्टी असल्यामुळे. आता हे झालंय आपलं सप्तपदी हे नाव. आता आपण याला शेडिंग करणार आहोत. इंग्लिशचा 2 इंचाचा आपला 1 इंचाचा इंग्लिशचा टूल्स, आणि आपण डायरेक्ट ब्लॅक कलर नाही घेत. रांगोळी मिश्रित रंग आहे हा. डायरेक्ट ब्लॅक कलरनं शेडिंग नाही करायची. पहा, इंग्लिशचा टूल्स घेतलाय मी आता. एकदम हलक्या हाताने शेडिंग साठी कुठल्याही एकाच बाजूने त्याला शेडिंग करायची. अगदी जास्त काळा रंग जर घेतला तर खूप डार्क दिसतं ते. इथं आपण हे साधे रंग वापरले खाली बॅकग्राऊंडला. जेव्हा आपण ऑर्डरवर काढतो तेव्हा खाली आपण पावडर रंग सुद्धा वापरू शकतो. तर तुम्हाला हे 3D जर दाखवायचं असेल तर ह्या चॉकलेटी नंतर तुम्ही ब्लॅक न दाखवू शकता. पहा, आता याच्यामध्ये आपण हा नुसता डायरेक्ट ब्लॅक घेतलाय. फक्त त्याच्या हाताने सोडायचं आहे आपल्याला. व्यवस्थित लक्ष द्या. एकदम हलक्या हाताने एंडिंग पॉइंटला फक्त कॉर्नरला घ्यायचा, पूर्ण ते झाकून जाऊ द्यायचं नाही. या पद्धतीने
पहा आता नाव व्यवस्थित पूर्ण दिसत असेल आपल्याला. आता या पद्धतीचं ते 3D दिसतं नाव. पण सुरुवातीच्या याच्यात पूर्ण डायरेक्ट ब्लॅक कलर नाही वापरायचा, शेवटच्या एंडिंगला तुम्ही वापरला तर थोडा चालतो. तर आपण आज थांबूया. नमस्कार, धन्यवाद.